ओके. जय गुरु काका, आवाज येत आहे का? हॅलो, जय गुरु. आवाज येत आहे? हॅलो, जय गुरु ताई, जय गुरु. आवाज येत असेल तर हॅलो. जय गुरु, आवाज येत आहे का? आवाज. ठीक आहे. परमपूजनीय श्री गुरुदेव आणि आज या लाईव्ह फेसबुकच्या माध्यमातून आणि आदरणीय बैसकर काका आहेत, काकाच्या माध्यमातून आज मी तुम्हा सर्वांसमोर लाईव्ह येत आहो, लाईव्ह आहे हो. आणि त्याचप्रमाणे माझा विषय आहे संस्कार शिबिरातून मिळणार भविष्यातील शिदोरी. तर सर्वप्रथम मी सर्वांना जय गुरु. आवाज येत आहे? ठीक आहे, धन्यवाद. आवाज माझा तुमच्यासमोर येत आहे. तर सुसंस्कार शिबिराचा जर विषय जर आता हा जो विषय आहे, तर या सुसंस्कार शिबिराची जी गंगा आहे, या गंगेची सुरुवात तुम्हाला सांगतो. आणि या गंगेची सुरुवात जिथून झाली तर तिथून या विषयाला आपण सुरुवात करू. आणि त्याचप्रमाणे 1981 साली नांदुरा आश्रम येथे या सुसंस्कार वर्गाची सुरुवात आचार्य वेरुळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू झाली होती. आणि त्या सुसंस्कार वर्गामध्ये पहिला जो वर्ग सुसंस्कार वर्ग सुरू केला होता गुरुजींनी, त्या सुसंस्कार वर्गामध्ये 18 मुलं सर्वात आधी होती, गुरुजी सांगत होते. त्याचप्रमाणे ह्या संस्कार शिबिराची जी सुरुवात झाली त्याच्यात 18 मुलं, आणि आज नवे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नसून तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा या सुसंस्कार वर्गाची निर्मिती होऊन 80 ते 85 ठिकाणी ठिकठिकाणी सुसंस्कार वर्ग चालत आहेत. या सुसंस्कार शिबिरामधून त्यावेळेस 18 मुलं होते, तर आत्ताच्या या युगामध्ये 18 मुलांपासून आज गुरुजींच्या मार्गदर्शनामधून 18चे अनेक आणि दरवर्षीप्रमाणे 18,000च्या पेक्षाही जास्त या सुसंस्कार शिबिरामधून मुलं घडत असतात. तर पूर्वच मी श्री संत मोझरकर महाराज यांच्याबद्दल 2 मिनटं तुम्हाला सांगतो. आमच्या माटरगाव येथे संत मोझरकर महाराज यांचे 3 वेळा भागवत सप्ताह झाले. आणि आमच्या गावाचं अविरत भाग्य आहे का त्यांचं 3 वेळा आमच्या गावामध्ये एकनाथी भागवत होऊन सर्वात लास्टचे जे भागवत त्यांचं जे आहे हे मलकापूरला झालेलं आहे. मलकापूरला जे भागवत झालं होतं हे आमच्या गावचे सुखदेवजी वानखडे दादा आहेत, यांनी त्यांचे आयोजन केलं होतं. त्याच नंतर ठीक आहे ताई, बरोबर, आता बरोबर आहे. तर मोझरकर महाराज यांचं शिक्षण 6वा वर्ग झाला आहे. आणि 6वा वर्ग शिक्षण घेऊन त्यांचं जे महाराजांच्या वेळेस जो 6वा वर्ग घेतला होता, मग त्यांनी गावामध्ये शिकवायला सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे संत मोझरकर महाराज
यांनी तपोसाधना केल्या आणि तपोसाधना केल्यानंतर त्यांनी महाराजांच्या प्रचाराला सुरुवात केली. तर सर्वात प्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गुरुकुंज आश्रम येथे महाराजांचं भागवत लावलं होतं. तेव्हा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं होतं की मोझरकरजी आपके जैसा भागवत तो कोई नहीं करेगा, असं तेव्हा म्हटलं होतं. तर या भागवतामध्ये संगीत वगैरे नव्हतं. कालांतरात महाराजांनी म्हटलं होतं की आपके भागवत की बोले हम प्रतिमा छापेंगे, परंतु महाराज त्यावेळेस निघून गेले. त्याच्यानंतर मोझरकर महाराज हे सुदाम दादा सावरकर यांनी मोझरकर महाराजांच्या प्रतिमा छापून वाटल्या होत्या. तर त्याच्यामध्ये महाराजांनी हा जो शब्द दिला होता, तर याच्यामध्ये सुदामदादा सावरकर यांनी त्यांच्या त्या पेजेस छापून वाटल्या होत्या. तर माहितीनुसार मला तर संत मोझरकर महाराज यांच्याप्रती तर जी माहिती मिळाली तर ती थोडक्यात मी सांगितली. तर आपण विषयाकडे येऊ. सर्वात आधी म्हणून पुन्हा पुन्हा प्रार्थितो, माझा आवाज नवे सत्य तो, या शरीराचा शंख वाजवितो, ध्वनी काढतो भगवंता. सुरुवात करतो माझ्या विषयाला. सर्वात प्रथम आचार्य वेरुळकर गुरुजी यांच्या चरण स्पर्श करून त्यांना जयगुरु करून विषयाला सुरुवात करतो. आणि त्याचनंतर आदरणीय बैशकर काका आहेत, काकांना धन्यवाद देतो की काकांच्या माध्यमातून आज मी लाईव्ह येता हो. आणि हमारे गुजरात के जो भी ऑनलाइन देख रहे हैं उन सभी को मेरा सप्रेम जय गुरु. सर्वात प्रथम सुसंस्कार वर्गाची जी सुरुवात आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे, नांदुरा आश्रम येथून झालेली आहे. आणि त्या नांदुरा आश्रममधून जी सुरुवात झाली, त्या नांदुरा आश्रमच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा सुसंस्कार वर्गाचे आयोजन चालू असते. आणि त्या सुसंस्कार वर्गाचे आयोजन असताना त्या सुसंस्कार वर्गामध्ये आज हजारोपेक्षाही जास्त मुलं दरवर्षी या सुसंस्कार शिबिराचे पात्रतीत बनतात. तर सुसंस्कार वर्गाचा जर विषय घेतला तर त्याच्यामध्ये या मुलांना भविष्यातील शिदोरी मिळेल कशी. तर या सुसंस्कार शिबिरामध्ये जर विद्यार्थी आले तर त्या विद्यार्थ्यांना सांगण्यात फक्त 2 गोष्टी येतात. आणि विद्यार्थ्यांनी जर 5 गोष्टी या सुसंस्कार शिबिरामधून आत्मसात केल्या तर त्या 5 गोष्टीमध्ये मुलं ही सुसंस्कार शिबिरामधून नक्कीच भविष्यातील शिदोरी नेत आहेत आणि नेतील. त्याच्यात अनुभव स्वतः माझासुद्धाच आहे. मी 2008 मध्ये माटरगाव येथे आमचे रामदादा देशमुख आहेत, यांनी त्यावेळेस पहिल्याच वेळेस सुसंस्कार शिबिर माटरगावमध्ये भरलं होतं. त्या माटरगावच्या सुसंस्कार शिबिरामध्ये माझा 2008 या 2009 मध्ये मी पहिला विद्यार्थी त्या सुसंस्कार शिबिरामध्ये होतो. तिथं आमचे गुरुवर्य आदरणीय प्रशांत महाराज, श्याम गुरुजी वडतकर, त्याचप्रमाणे ठाकरे गुरुजी असे शिक्षक मंडळी तेव्हा होते. आणि त्या शिक्षक मंडळीच्या माध्यमातून आज जे काही त्यावेळेस आम्हाला जी शिदोरी मिळाली ती शिदोरी आज आम्हीही आयुष्यभरही आमच्याकडून संपणार नाही, एवढ्या मोठ्या शिदोऱ्यात त्यांच्या माध्यमातून मिळाल्या. आणि त्याचप्रमाणे आचार्य वेरुळकर गुरुजींचा आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज आम्ही आज संस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन करत असतो हे गुरुजींचे शब्द आहेत आणि गुरुजींची शिकवण आहे. आणि आम्हाला आमच्या गुरुजनांनी जे शिकवण दिली हेच शिकवण आम्ही समोर देत असतो. तर त्याचप्रमाणे सुसंस्कार शिबिरामध्ये आल्यानंतर सर्वात आधी विद्यार्थ्यांचा एक विषय असतो, ते म्हणजे त्याची दिनचर्या. तर घरी असताना विद्यार्थ्यांची दिनचर्या वेगळी असते. मग सुसंस्कार शिबिरामध्ये आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची
दिनचर्या जे चालू व्हायची असते, तर कुठलाही मुलगा असो त्याची दिनचर्या चालू होत असताना, कारण की चांगलं काम करत असताना कधीही थोडीफार दिक्कत येते, थोडीफार तकलीफ येते, परंतु त्या तकलीफेला पार करून जर आपण समोर गेलो तर खरोखर सुसंस्कार शिबिराच्या या वर्गामध्ये जे काही आज आदरणीय आमच्यासमोर आमचे प्रेरणास्थान आहेत, वेरुळकर गुरुजी आहेत, त्याच्यानंतर आमचे मार्गदर्शक आहेत प्रशांत महाराज ठाकरे आहेत, वडतकर श्याम गुरुजी वडतकर आहेत. ह्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही जे घडलो, हा फक्त एक अनुभव मी तुम्हाला सांगतो. मी कीर्तनकार नाही आहे, मी प्रवचनकार नाही आहे, परंतु तरीही एक आमचा सुसंवाद व्हावा त्याकरिता मी फक्त आज लाईव्ह आलेलो आहो. तर सर्वात आधी त्यांची दिनचर्या महत्त्वाची असते. तर ती दिनचर्या सकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंतची असते. मग सकाळी 4 वाजता मुलांना उठावं तर वाटतच नाही, परंतु त्या मुलांना जर आपण सांगितलं की बा तू 4 वाजता जर तुम्ही उठलेत तर तुम्हाला कुठल्या प्रकारचा फायदा होणार आहे किंवा कुठल्या प्रकारचं त्यांना जर त्यांच्या भाषेत जर आपण समजून सांगितलं तर नक्कीच मुलं ते ऐकतील आणि ते संस्कार जे तेव्हा त्यांच्यावर ते पडतील, ते संस्कार ते नक्कीच आत्मसात करतील आणि त्या संस्काराला आत्मसात केल्यानंतर ते त्या संस्काराचं तंतोतंत पालन करतील. परंतु काहीतरी दुःख असं वाटत आहे की बा या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आता कुठं टेक्नॉलॉजी समोर येत आहे आणि संस्कार लुप्त होत आहेत. म्हणून संस्कार लुप्त होत आहेत, तर या संस्काराला कुठंतरी प्रकाश मिळावा. तर आणि याच उद्देशाने आचार्य गुरुजींचा हा जो प्रयत्न आहे, या प्रयत्नाला गुरुदेव भरपूर यश प्राप्त आणि त्याच्यानंतर आम्हीसुद्धा अतोनात मेहनत आणि प्रयत्न गुरुजींच्या मार्गदर्शनातूनच करतो की कुठं महाराष्ट्रामध्ये तर 60-70 ठिकाणी नसून तर 100च्या वरपेक्षाही संस्कार शिबिरं व्हावीत. आणि या सुसंस्कार वर्गामध्ये ह्या सर्व मंडळींचं, हे जे मंडळी आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे संस्कार शिबिराचं आयोजन करतात, या मंडळींचं सुद्धा मनपूर्वक मी आभार मानतो आणि त्यांनासुद्धा सप्रेम जयगुरु करतो. आमचे दादा आहेत आणि आमचे आदरणीय मार्गदर्शक सुनील महाराज आहेत, यांच्या मार्गदर्शनामधूनही फार सुसंस्कार शिबिर होतात. आणि त्या सुसंस्कार शिबिरामध्ये जर सुरुवात करायची म्हटलं तर दिनचर्येपासूनच सुरुवात होत असते. दररोज सकाळी 4 वाजता उठावं लागते आणि दररोज सकाळी 4 वाजता उठल्यानंतर प्रातस्मरण करणे हे अत्यंत आवश्यक असते. मग प्रातस्मरण हे विद्यार्थ्यांना कधीही माहीत नसते काय करावं लागत असते. जर विद्यार्थी सुसंस्कार शिबिरामध्ये पहिल्याच वेळेस आला तर त्यांना प्रातस्मरण काय आहे हे माहीत नसते. मग त्या प्रातस्मरणाने आपले काय फायदा होईल, हा जर फायदा आपण त्यांना त्यांच्याच परीने जर सांगितला तर ते मुलं नक्की ते आत्मसात करतात. त्याच्यानंतर सुसंस्कार शिबिरामध्ये जर आचार्य वेरुळकर गुरुजी यांचं जर मार्गदर्शन झालं तर गुरुजींच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही 2 शब्द शिकलो. सुसंस्कार शिबिरामध्ये 2 शब्द आहेत. एक संस्कार आहेत, हे 16 संस्कार आहेत आणि संस्काराचे प्रकार आहेत 2 प्रकार आहेत. तर गुरुजी विद्यार्थ्यांना नेहमी विचारतात की गडे हो, तुम्ही सुसंस्कार वर्गामध्ये आले तर संस्कार काय आणि संस्कार कोणते हे तुम्हाला माहिती आहेत काय? तर गुरुजी नेहमीप्रमाणे आणि गुरुजींचं तेच वाक्य आमच्या नजरेसमोर राहते. तर सुसंस्कार वर्गामध्ये 2 प्रकार आहेत, एक सुसंस्कार आणि दुसरे कुसंस्कार. परंतु कुसंस्काराची पिढी जास्तीत जास्त आहे आणि सुसंस्काराची पिढी कमीत कमी पद्धतीने माहीत पडते. त्याच्यानंतर सुसंस्कार आणि कुसंस्कार याच्यामधले जर गुरुजींनी उदाहरणं जर म्हटलं तर मुलं चांगल्यात चांगल्या प्रकारे ते सुसंस्कार आणि कुसंस्काराचे उदाहरणं देतात. मग एखाद्या वेळेस का रे गडे, गुरुजीने एक वेळा विचारलं होतं, का रे तुझी आई जर विहिरीवर पाणी भरत आहे आणि तू तिथून येत आहेस, तू तिथून आल्यानंतर जर तुझी आई विहिरीवर पाणी भरत आहे आणि तुझ्या आईच्या हातातली कळशी जर तू उचलून घेतली आणि तू घरी निघून गेला, तुझाच मित्र येत आहे आणि त्याची आईच्या डोक्यावर 2 कळशा आहेत, त्या कळशा जर आणि एका हातामध्ये कळशी आहे, त्या पोराने ती कळशी घेतली नाहीत, मग चांगलं कोण? मग ते म्हणत होते की बा चांगला मग गुरुजी हा मुलगा. मग तिसऱ्या मुलाला विचारत होते मग चांगला कोण हा आणि मग वाईट कोण हा, मग याचे कोणते संस्कार आहे? मग मुलं सांगतात याचा सुसंस्कार आणि याचे कुसंस्कार.
तर असो, तर ह्या विद्यार्थ्यांची जी दिनचर्या चालू होत असते आणि सुसंस्कार शिबिरामध्ये आल्यानंतर जर स्वावलंबन जर विद्यार्थ्यांना शिकवण्यात नाही आलं, तर त्या सुसंस्कार शिबिरामध्ये जर स्वावलंबन शिकवलं आणि त्या शिबिरामधून जर स्वावलंबनी शिक्षकच नसला, तर मग महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात, मुलास शिकविण्यात ठेविला मास्तर, त्यांनीची केला दुर्व्यवहार, शिक्षकास शिक्षण देणे असे झाले. आता स्वावलंबन हे विद्यार्थ्यांना शिकवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि स्वावलंबन म्हणजे स्वतःची कामे स्वतः करणे. स्वतः जर एखादा शिक्षक किंवा विद्यार्थी झोपत असला, जर तो विद्यार्थी घरी त्याचे आईवडील त्याची चांगल्या प्रकारे सेवा करत असतात, परंतु ते सेवा त्याला स्वतःचं करावं लागते. स्वतःचे कपडे स्वतः धुवायला लागतात, स्वतःचा बिछाना स्वतःला बिछावं लागते. त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्याला त्याचे स्वतःचे कामं सर्व स्वतः करावं लागतात. आणि मग ते फक्त जर त्या विद्यार्थ्याकडून करून न घेता जर आपण स्वतः केली आणि आपण स्वतः जर करायला लावली, तर ते मुलं नक्कीच करतात. परंतु त्या मुलांना काय आहे की त्यांचे आई वडील आई वडील बहीण भाऊ हे आपणच झालो. तर त्या विद्यार्थ्याला चालू आहे फोन आल्यामुळे आवाज येत आहे. फोन आल्यामुळे थोडं प्रॉब्लेम आला होता. चालू झालं का? तर आवाज येत आहे. तर स्वावलंबन आणि दुसरा विषय आहे नैतिकता. सुसंस्कार वर्गामध्ये नैतिकता आणि स्वावलंबन ह्या झाल्या दोन गोष्टी. तिसरी गोष्ट आहे सुसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्याची पंचलक्षणे आणि त्याचप्रमाणे आवाज येत आहे. तर विद्यार्थ्यांची पंचलक्षणे, विद्यार्थी जेव्हा स्वतः येतो त्या सुसंस्कार वर्गामध्ये जर आपण विद्यार्थ्यांना जेवणासाठी जर आवाज दिला, तर त्या विद्यार्थ्यांना सवय असते की आई जेवणाला आवाज देते. आईने जेव्हा आवाज दिल्यानंतर तो विद्यार्थी तिथं आल्यानंतर त्याला ह्या गोष्टी काही कळत नसतात. आपण आधीच सुसंस्कार वर्गाची पत्रिका छापल्या गेलेली असते की विद्यार्थ्यांना काय पाठवावं, कसं पाठवावं आणि कोणत्या वस्तूसोबत त्या विद्यार्थ्यांना पाठवावे. तर ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना आधीच माहिती असतात, परंतु त्यांना हे माहीत नसते की तिथं आल्यानंतर काय. कारण की विद्यार्थी आल्यानंतर आजकाल मी पाहतो की विद्यार्थ्यांना जेवण करता येते, परंतु जेवण वाढता येत नाही. तर पहिली गोष्ट तर विद्यार्थ्यांनी स्वावलंबन शिकल्यानंतर विद्यार्थी स्वावलंबन म्हणजे स्वतः दुसऱ्याला द्यावे, नंतर आत्मसात करावे. तर स्वावलंबनामध्ये ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवण्यात येतो. तर त्याच्यानंतर विद्यार्थी, कारण की महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात, मुलास पंगत वाढता नाहीये, घरचे पाणी भरता नाहीये, अपुल्याचं थोऱ्यामध्ये राहे. तर अशा प्रकारे मुलाला जर पंगत वाढताच नाही आली तर त्याचं जेवण ते काही कामाचं नाही. म्हणून आधी स्वतः दुसऱ्याला त्याला वाढणं शिकवावं, नंतर तू स्वतः आत्मसात कर. अशापैकी ते स्वावलंबनाचे जे उपक्रम आहेत हे सुसंस्कार वर्गामध्ये विद्यार्थ्यांना अगदी 10 दिवसामध्ये आमचे जे शिक्षक मंडळी आहे, शिक्षक टीम आहे, या मंडळींना सतसत नमन करतो मी की ते अत्यंत महत्त्वानं आणि त्याच्यानंतर अत्यंत जी काळजीपूर्वक स्वतःची पर्वा न करता, स्वतःच्या शरीराची पर्वा न करता, स्वतःचं घरदार सोडून आचार्य गुरुजींच्या एका शब्दावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे हजारो शिक्षक हे जे मंडळी काम करते, ह्या सर्व शिक्षक मंडळींना मी खरोखर नतमस्तक होतो. कारण का ह्या शिक्षक मंडळींनी जर विद्यार्थ्यांना हे जे शिकलेले आहेत, आम्ही कुठली डिग्री घेतलेली नाही आहे किंवा काहीही घेतलेलं नाही आहे, परंतु आम्ही जे शिकलो ते शिकल्यानंतर आम्ही दुसऱ्याला द्यायसाठी जर घडलो तर आम्ही दुसऱ्याला देण्यासाठी गुरुजी म्हणतात की आपण स्वतः
जे आत्मसात केलेलं आहे ते इतरांना केव्हाही द्यावं. तर ते देण्यासाठी जे हे मंडळी जे धावपळ करत असतात, आमचे सर्वच मंडळी आहेत, सुसंस्कार वर्गाची जी शिक्षक टीम आहे, या शिक्षक टीमचा आणि त्याच्यानंतर या शिक्षक टीमला कुठं कशा पद्धतीने कसे पाठवावे हे राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या अंतर्गत आमचे डॉक्टर साहेब आहेत. डॉक्टर साहेबाच्या अंतर्गत ह्या सर्व गोष्टी चालत असतात. आणि माटरगाव या सुसंस्कार वर्गाला आज 10 वर्ष पूर्ण, म्हणजे या वर्षीला मागच्या वर्षी 10 वर्ष पूर्ण झाले. आणि आमच्या माटरगावची जी आमच्या माटरगावची टीम आहे, आदरणीय रामदादा आहेत, मनीषदादा आहेत, ह्या मंडळी आणि ज्ञानूकाका आहेत, संजूदादा मुरे आहेत आणि अनेक आहेत. परंतु नाव सर्वांचे नाव जर घेत बसलो तर आपल्याला फक्त वेळ भरपूर कमीत कमी मिळालेली आहे. तर या टीमचे जे आदर्श आहेत तेच आदर्श आम्ही, ह्याच मंडळींचे आदर्श आम्ही घेतले आहेत. ह्या सर्व मंडळींचे जे आदर्श आहेत, ह्या सर्व मंडळींचे आदर्श घेऊन त्यांच्या पावलावर कुठंतरी पाऊल आमचं पळावं याच उद्देशाने आम्ही आज गुरुजीच्या मार्गदर्शनामधून मी तर या वर्गामध्ये जेव्हा आलो होतो तेव्हा स्वावलंबन काय आणि माहीतच नव्हतं की ह्या सर्व गोष्टी कशा आणि सात्विक दिनचर्या वगैरे हे आपली कशी असावी. आता मी इथून गुजरातमध्येही सुद्धा असूनही सात्विक दिनचर्याचं पालन आणि त्याच्यानंतर उशप्पान वगैरे ह्या सर्व गोष्टीचं जे शिकलो मी तेच विद्यार्थ्यांना सांगत असतो आणि सांगण्याचा कुठंतरी छोटा प्रयत्न करत असतो. मी मार्गदर्शन वगैरे कोणाला करत नाही आहे. मी एक तुमचा आणि माझा जो संवाद आहे हा संवाद व्हावा म्हणून मी तुमच्यासोबत एक संवाद करत आहो. मार्गदर्शन मंडळी भरपूर आहेत. सेवा मंडळामध्ये एक नसून अनेक मंडळी मार्गदर्शन आहेत. परंतु माझा हा मार्गदर्शन वगैरे आमचे दादा रहाटे आहेत, यांनी मागे फेसबुकवर पोस्ट टाकली की दादांचं मार्गदर्शन, परंतु मी मार्गदर्शन करणे एवढा मोठा तर आणखीनही नाही आहे. त्याचप्रमाणे आमच्या येथे गुरुदेव सेवा मंडळामध्ये फार दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आदरणीय आमचे प्रेरणास्थान आहेत रामटेकी गुरुजी हे आम्हा सर्वांमधून निघून गेले. गुरुदेव त्यांना त्यांच्या आत्म्यास शांती देव. आणि एकच मिनिट का होना, परंतु तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी गुरुजींना मौन श्रद्धांजली, एका 30 सेकंदामध्ये आपण मौन श्रद्धांजली गुरुजींना मी अर्पण करतो आणि पुढील कार्यक्रमाला आपण नंतर लगेच सुरुवात करू. तर आदरणीय गुरुजी, हाच माझा भाग्याचा दिवस आहे की मी तुमच्या सर्वांच्या मधामध्ये येऊन गुरुजींना आज श्रद्धांजली, आणि त्याच्यानंतर खूप दुःखाचा विषय आहे की आज गुरुजी निघून गेले आणि बोलायचाही थोडाफार जो विषय होता तर त्या विषयावर बोललं नाही बोलायला पाहिजे. तर परंतु तरीही आज दुःखाचं तर फार डोंगर आपल्या आम्हा सर्वांवरच आहे. तर आदरणीय गुरुजींना मौन श्रद्धांजली अगदी 2 मिनिटामध्ये, अगदी 30 सेकंदामध्ये आपण मौन श्रद्धांजली देऊ. कृपया सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी गुरुजींना मौन श्रद्धांजली. धन्यवाद. ठीक आहे. जय गुरु. तर विषय दुसरा येते सुसंस्कार वर्गाचा. या सुसंस्कार शिबिरामध्ये जी दिनचर्या असते, सकाळी 4 वाजतापासून आपण दिनचर्याबद्दल बोलत होतो. सकाळी 4 वाजता उठून उशप्पान करून आपले सर्व दररोजचे निगडीत उपक्रम निभवून ते उपक्रम संपल्यानंतर 5 वाजता सुसंस्कार शिबिरामध्ये आवाज जास्त येत आहे का माझा मोबाईलमध्ये? सायलेंट आहे आवाज.
ताई आवाज सायलेंट आहे, परंतु निगडीत आवाज बरोबर येत आहे आवाज. सु सुसंस्कार शिबिरामध्ये सुसंस्कार शिबिरामध्ये 5 वाजता सामुदायिक ध्यान, त्याच्यानंतर 5 ते 5:30 6पर्यंत श्रमदान, 5:30 ते 6पर्यंत श्रमदान संपल्यानंतर श्रमदान म्हणजे काय विद्यार्थ्यांना त्या श्रमदानाचं सांगावं की जर आपण ज्या गलीमध्ये राहतो, ज्या गावामध्ये राहतो, ज्या देशामध्ये राहतो, ज्या राष्ट्रामध्ये राहतो, त्या राष्ट्रामध्ये जर स्वच्छताच नसेल, आपल्या घरामध्येच जर स्वच्छता नसली तर आपलं घर स्वतः आपल्याला खायला उठत असते. म्हणजे खायला म्हणजे कसं आहे की आपण त्या घरामध्ये जिथं राहतो तिथं जर कुठं कागद पडलेला आहे, कुठं कोणी थुंकलेलं आहे, कुठं कोणी आहे, तर त्या घरामध्ये आपल्याला राहावं असं वाटत नाही. परंतु त्याचप्रमाणे जर जर आपण जिथं राहतो, ज्या ठिकाणी राहतो, ज्या वस्तीमध्ये राहतो, तर आपल्याला त्या वस्तीमध्ये स्वच्छता कशी करावी, कारण की सुरुवात ही स्वतः आपल्यापासूनच करावं लागते. आणि जर सुरुवात आपण नाही केली तर त्या सुरुवातीमध्ये जर मग आपलं पाहून जर दुसरे करत असतील, मग दुसरे करतील की नाही करत याचा विचार न करता आपण स्वतः आपल्या पासून सुरुवात जर केली तर या सुरुवातीमध्ये जर मी माझ्याच घराची सुरुवात नाही करणार आणि माझ्याच घर स्वतः गंध दिसेल तर माझ्या घरामध्ये दुसराच काय, मी स्वतः राहू शकत नाही. म्हणून आपण आपल्या घराची, आपल्या अंगणाची, आपल्या गल्लीमधली, आपल्या नालीची स्वतः आपण जर स्वच्छता ठेवली तर उद्या नाही, परवा नाही, महिन्यानं नाही, कधीतरी आपला शेजारी आपलंच पाहून तेच उपक्रम राबवणार आहे. आणि मग ते उपक्रम जर हेच सर्व उपक्रम जर गावातील प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक माणसाने जर घेतले तर या उपक्रमापासून आपलं घर सुधरेल, आपलं गाव सुधरेल, आपलं गाव आदर्श होणार आहे आणि आपला राष्ट्र आदर्श होणार आहे आणि कुठंतरी आपला देशसुद्धा एक आदर्श देश म्हणून निर्माण होणार आहे. म्हणून त्या विद्यार्थ्यांना तिथं श्रमदान वगैरे शिकवावं लागते. त्याच नंतर मग वेळेनुसारच त्या मुलांना नाश्ता पण द्यावं लागते. तर नाश्ता वगैरे दिल्यानंतर त्या मुलांना नाश्ता याच्यासाठी अल्पाहार म्हणून आपण हा एक विषय असते संस्कार शिबिरामध्ये, अल्पाहार करावा. अल्पाहार मग विद्यार्थी कुठं विचारतात, गुरुजी अल्पाहार म्हणजे आम्ही कसं करावं, आता काय काय मिळेल नाही अल्पाहारामध्ये. तर अल्पाहारामध्ये काही मिळत नसून आपण जे नाश्त्यामध्ये जर आपण जेवणासारखा जर नाश्ता केला तर त्याला नाश्ता म्हणता येणार नाही. म्हणून नाश्ता हा नाश्त्यासारखाच कमीत कमी प्रमाणे आणि तो किती प्रमाणे द्यावा हे सुद्धा गुरुजींनी सांगितलेलं आहे की मुलांना आपण नाश्ता किती प्रकारे द्यावा. आणि ती मुलं त्या नाश्त्यामधून, त्या नाश्त्या जर करत असताना मुलांना जर, आता मुलांचा विषय असल्यामुळे तर गुरुजींनीच जर प्लेट भरून घेतला आणि मुलांनीच जर एवढं दिलं तर गुरुजी मग गुरुजींना एवढे मोठं देता आणि आम्हाला कमी देता, मग गुरुजीसाठी अल्पाहार नाही का, असे सुद्धा प्रश्न केलेले आहेत विद्यार्थ्यांनी मला सुद्धा. तर तेव्हापासून विद्यार्थ्यांना जर अल्पाहाराचा विषय म्हणजे आपण कमीत कमी जेवण जर केलं तर आपल्याला स्फूर्ती, आणि जास्त जेवण केलं तर आपला जो झोपण्याचा जो उपक्रम असते की, कारण की लवकरात लवकर आपलं शरीर एकदम भारी होते. जेवण केल्यानंतर शरीर भारी झाल्यानंतर आपल्याला झोप येते आणि झोप झाल्यानंतर आळसाशी आपले संपर्क होते आणि आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. हे मात्र नक्कीच आहे. आता त्याच नंतर सुसंस्कार शिबिरामध्ये ते झाल्यानंतर आत्मरक्षणाचे धडे शिकवले जातात. लाठीकाठी, मल्लखांब, त्याच्यानंतर लेझिम, अशा प्रकारचे उपक्रम त्या 8 ते 9च्या दरम्यानमध्ये तो 1 तासाचा जो वेळ आहे तो प्रत्येक शिबिरामध्ये, तर हे उपक्रम त्या शिबिरामध्ये निभवले जातात. त्या आत्मरक्षणाच्या धड्यामध्ये जर मुलांना स्वतःचं रक्षणच करता नाही आलं
आणि स्वतःचंच रक्षण नाही करता आलं तर मुलगा मग इतरांचं रक्षण कसं करावं. तर इतरांच्या रक्षणासाठीही सुद्धा त्याला प्रेरित करून, त्याला त्याच्या आतमधल्या कला सांगून, त्याला तुला कोणत्या प्रकारे कशाबद्दल कसं येते आणि तू ह्या देशासाठी, या राष्ट्रासाठी आणि तुझ्या स्वतःसाठी तू काय करू शकतं, ह्या गोष्टीचं त्याला जाणीव करून देऊन त्याला त्याच्याकडून आत्मरक्षणाचे धडे करून घेतले जातात. म्हणून आमचे व्यायाम शिक्षक, ह्या जे काही मंडळी व्यायाम शिक्षक आहेत, या सगळ्या व्यायाम शिक्षक मंडळींना सुद्धा सतत जयगुरु माझा. आणि त्याचप्रमाणे मग संगीताचे धडे शिकवले जातात. कारण की गुरुजी नेहमी सांगतात की सुसंस्कार शिबिर हे सर्वांना प्रिय का बरं असते. तर सुसंस्कार शिबिर हे सर्वांना प्रिय याच्यासाठी असते की विद्यार्थ्यांना जे विषय आवडतात, ज्या विषयामध्ये विद्यार्थ्यांची आवड आहे, हेच विषय सुसंस्कार शिबिरामध्ये राष्ट्रधर्म प्रचार समिती यांच्या अंतर्गत चालू असलेले जे धडे आहेत, हे राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या सुसंस्कार वर्गामध्येच. कारण की विद्यार्थ्यांना संगीत आवडते तर संगीताचे विषय, विद्यार्थ्यांना खेळणं आवडते तर त्याच्यामध्ये खेळांचे विषय, असे अनेक विषय. परंतु सुसंस्कार शिबिराचा जो पाठीचा कणा आहे तो आहे बौद्धिक हा विषय सुसंस्कार शिबिराचा पाठीचा कणा आहे. म्हणून ह्या सुसंस्कार वर्गामध्ये जर विद्यार्थी आल्यानंतर आणि त्याचे 2 दिवस निघून गेल्यानंतर विद्यार्थी हा जो एक वेळा जुटला राष्ट्रसंतांच्या विचारामध्ये, त्यानं एक वेळा आपलं पहिलं पाऊल ठेवलं तर तो विद्यार्थी कधीही मागे सरणार नाही आणि तो आयुष्यभर राष्ट्रसंतांच्या विचारांचाच माणूस राहील. आणि त्याचप्रमाणे जर सुसंस्कार शिबिरातला विद्यार्थी असो किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारातला कुठलाही व्यक्ती असो, या व्यक्तीला जर 1 लाख व्यक्तीमध्ये उभं केलं तर आणि या सर्व व्यक्तींमध्ये जर ओळखायचं सांगितलं की बा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारातला आणि सुसंस्कार वर्गातला व्यक्ती तुम्ही शोधून दाखवाल का, तर 1 लाख लोकांसमोरही अनेक लोकांनी सांगितलं की हा मुलगा कधीही चमकणारा आणि चमकणारा आणि जे संभावना आहे त्याच्यामधली, त्या संभावनेमधून तो व्यक्ती नक्कीच चमकणारा आहे एवढंच सांगतो. कारण की संस्कार शिबिरामध्ये दिनचर्येबद्दल मी जे बोलत आहे ते दिनचर्या पहिले आधी पूर्ण करतो, नंतर लगेच दुसऱ्या विषयाकडे जाऊ आपण. तर सुसंस्कार शिबिरामध्ये 9 ते 10 वाजेपर्यंत संगीत वर्ग चालत असते. संगीत वर्ग झाल्यानंतर बौद्धिक वर्ग चालत असते. आता बौद्धिक प्रत्येक मुलगा आता सहज विचारत असतात, मुलगा असो की मुलगी असो, की गुरुजी आम्हाला बौद्धिक म्हणजे काय हे सांगावं. आता बौद्धिकमध्ये गेल्यानंतर बौद्धिक शिक्षक मुलांसमोर गेल्यानंतर त्या शिक्षकांनी जर आता बौद्धिकचा विषय आहे, परंतु बौद्धिक म्हणजे काय असे प्रत्येकाचे प्रश्न असतात. म्हणून प्रत्येकाचे प्रश्न याच्यासाठी आपल्याला लुप्त करावं लागतात. त्यासाठी एक सिंपल सांगितलेलं आहे की बौद्धिक म्हणजे बुद्धीच्या विकासाला बौद्धिक म्हणतात. आता बुद्धीचा विकास कसा होईल आता हे तुम्हाला या 10 दिवसामध्ये लक्षातच येईल. तर त्याच्यासाठी मुलांचे ते प्रश्न जे आहेत ते तिथंच त्यांच्या प्रश्नाचे त्यांना उत्तरं मिळतात. नंतर हे बौद्धिकच्या माध्यमातून पूर्ण शिबिरामध्ये सुसंस्कार वर्गाचा हा जो सुसंस्कार शिबिरामधून भविष्याची जी शिदोरी मिळणार आहे ही बौद्धिक विषयातून, आणि सुसंस्कार शिबिरामध्ये जेवढेही विषय आहेत ह्या सर्व विषयामधून त्याला त्याची शिदोरी मिळणार आहे. कारण की सुसंस्कार वर्गामध्ये जर आज 5 गोष्टी आणखीन शिकवल्या जातात. विद्यार्थ्यांची पंचलक्षणे. तर विद्यार्थ्यांची पंचलक्षणे सर्वात आधीचा विषय येते थोर मोठ्यांविषयी सेवापूर्ण आदर. नंतर म्हणजे थोर मोठ्यांविषयी जर आदरच जर म्हटला तर आजच्या मुलांचा जर मी एक मुलगाच आहे, परंतु आज जर पाहण्याचं आलं तर आपल्या आईवडिलांच्या पैशावर कॉलेजच्या नावावर मुलगा घरून पैसे मागवते. पैसे मागवल्यानंतर त्या कॉलेजच्या कुठल्या तरी एखाद्या टपरीवर उभा राहून बिस्टॉल फुकताना जेव्हा दिसते तेव्हा मला असं कुठंतरी वाटते की तुझ्या बाबाचं फाटलेलं बनियान
आणि कर्जदाराचं कर्ज डोक्यावर असताना त्याच्या चेहऱ्याकडे आणि तुझ्या आईच्या हातातल्या झालेल्या काळ्या बांगड्या, दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करून, स्वतःचं शेत असूनही दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करून झालेल्या त्या काळ्या बांगड्याला जर तू पाहिला एक वेळा, तर तुला त्या बिस्टॉलाचा धुवा, तुझ्या मृत्यूचा धुवा तुला नजर येईल. मात्र हे एक निश्चित आहे, कारण का आपल्या आई वडिलांनी आपल्याला स्वतःला, प्रत्येकाच्या आई वडिलांना असं वाटते की माझा मुलगा हा सुसंस्कारित व्हावा, प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटते. परंतु ज्या कोणाच्या आई वडिलांना माझा मुलगा संस्कारित व्हावं, त्या सर्वांसाठी सुसंस्कार शिबिर आहे. आणि सुसंस्कार शिबिरामध्ये जे सुसंस्कार गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली दिले जातात, त्या गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आज हजारो नसून तर अनेक लाखो विद्यार्थी घडत आहेत. आणि हे कार्य राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या अंतर्गत जे चालत आहे, ह्या कार्यास कधीतरी कुठंतरी कसाही खंड न पडावा. कारण की यावर्षी लॉकडाऊनमुळे ह्या कार्यास खंड पडला. तर यावर्षी महाराष्ट्रात 30 ते म्हणजे 23 शिबिरं प्रत्येक गावी नवीन गावी होणार होते. परंतु या नवीन गावी जी संस्कार शिबिरं होणार होते, ह्या कोरोनाचं संकट हे तुमच्या आम्हावर नसून तर पूर्ण भारतावर नसून तर विश्वावर आहे. तर हा विषय जर बाजूला ठेवला तर गुरुदेव ह्या ज्या संस्कार शिबिर जे चालत आहेत आणि जे चालवत आहेत, यांच्या कार्यात कधीच खंड नाही हो. हे अमर असं राहो हे जे कार्य आहे गुरुजींचं. आणि महाराष्ट्रामध्ये जे काही शिबिर, प्रत्येक शिबिर श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिर जे काही होते, या बाल सुसंस्कार शिबिरामध्ये जे काही व्यक्ती, जे प्रचारक जे कार्य करत आहेत, या प्रचारकांना सुद्धा आपण गुरुजींच्या मार्गदर्शनामधून हे कार्य कसं आणि कुठं किती वाढवावं, आणि या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील संस्कार शिबिरामधूनच शिदोरी मिळणार आहे, या विषयाला जर तर काकचेष्टा बकोद्या हे चाणक्य नीतीचे जे 5 लक्षणे आहेत विद्यार्थ्यांचे, हे सुद्धा आहेत. परंतु सीमेवर रक्षण करणारे आज संस्कार शिबिरामधून अनेक व्यक्ती पाहिले की ते सुसंस्कार शिबिरामधून घडून सीमेच्या रक्षणावर गेलेले आहेत. त्या सीमेच्या रक्षणावर जाऊन एक दिवस माझ्या परम मित्राचा, आणि ही गोष्ट सांगितलेली आहे आणखीन बऱ्याचशा मंडळींनी, परंतु तरीही मी सांगतो की आमचे मित्र आहेत, त्यांचा फोन येऊन ते सीमेवर आहेत. ते सीमेवर असताना त्यांनी मला असं म्हटलं होतं की गणेश दादा, मी ह्या शिबिरामध्ये होतो आणि या शिबिरामधून आता ते माझ्यापेक्षा फार मोठे आहेत. मोठे असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे आमचे जे गुरुवरी आहेत श्याम गुरुजी, हे सुद्धा सीमेचं रक्षणच करत आहेत. तर गुरुजींना सुद्धा जय गुरु माझा, जर गुरुजी पाहत असतील तर. परंतु त्याचप्रमाणे सीमेवर असताना तो ह्या संस्कार शिबिराची कशी ओळखाण करून देते, कारण की सीमेवर असताना भरपूर त्यांची ते संगत आहे. तर संगताचा असा विषय आहे की गुरुजी की गणेशदादा जेवण करायला, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी भरपूर आहेत, प्रसन्नता आहे, सर्व गोष्टी, आणि भारत मातेचं रक्षण करून सुद्धा आनंद वाटते. परंतु गोष्ट अशी आहे की मला प्रत्येक आमची जे मंडळी आहेत हे विचारतात का बा, मग तू आमच्यासमोर मटणाच्या प्लेटा पडलेल्या राहतात, दारूंच्या प्लेटा पडलेल्या राहतात, आणि त्याचप्रमाणे अशा अनेक गोष्टी पडलेल्या राहतात, चहाचे कप पडलेले राहतात. परंतु या तिन्ही गोष्टीला मी हात जेव्हा लावत नाही, तेव्हा मला प्रत्येक माणूस विचारते, तू आमच्यासोबत सगळ्याच गोष्टी करतं, आमच्यासोबत राहतं, उठतं, बसतं, खातं, पितं, परंतु ह्या गोष्टीला तू आत्मसात काऊन नाही करत? तर त्यानं सांगितलेलं आहे, मला सुसंस्कार वर्गामध्ये जेव्हा मी वयाच्या 12-13व्या वर्षात असताना, वयाच्या 15-17व्या वर्षापर्यंत मी जे सुसंस्कार घेतलेत, त्या सुसंस्कार शिबिरामध्ये जर तुला आदर्श व्यक्तिमत्व आणि आदर्श व्यक्ती,
घ्या, परंतु मला याच्याबद्दल जर सांगण्याचा प्रयत्न केला तर मला ह्या शिबिरामध्ये कुठलीच शिकवण्यात आलेलं नाही की तू ह्या गोष्टीचं पालन कर. तिथंच मी समजलं की सुसंस्कार वर्गाची ताकद काय आहे आणि सुसंस्कार शिबिर चालवणे, सुसंस्कार शिबिरामधून कुठल्या प्रकारची भविष्यातली शिदोरी मिळते हे तेव्हाच मला समजलं. मी म्हटलं मित्रा, खरी गोष्ट आहे की तू ह्या गोष्टीचं जे आत्मसात करत आहे, आज मला खरंच समजलं की सुसंस्कार वर्गातून भविष्यातील शिदोरी विद्यार्थ्यांना कशी मिळते. जर विद्यार्थी आहे आणि त्यांनी सेवापूर्ण आदरच केला नाही मोठ्यांचा, आता फार मोठ्यांचा जर आदर करायचा म्हटलं तर एखाद्या व्यक्तीनं जर बोलावलं, ए बाळा इकडे ये बाळा, तर त्या व्यक्तीसमोर जात असताना ह्या मुलाची कशी भावना असावी, त्याचा अंतर काय असावा आणि त्याची उभं राहण्याची पद्धत काय असावी, बसण्याची पद्धत काय असावी, ह्या गोष्टीच्या जर मार्गदर्शनामध्ये त्याला सेवापूर्ण आदर, थोर मोठ्यांविषयी, जर आता त्याचे बाबा आहेत तर त्याचे आताचं जर उदाहरण घेतलं तर आदरणीय गाडेकर दादा त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून फार सुंदर उदाहरण देतात की घरात मुलगा जर झोपलेला असला तर त्या मुलाला आवाज देते पहिल्या दिवशी, बाबा की पिंट्या लवकर उठ, गाईचं शेणपाणी कर. तो म्हणते बाबा तुम्ही तुमचं काम करा. परंतु परत एक वेळा बाबांना जर हात लावला तर आजकाल बाबा नाही, बाब्या आता सांगतो तुला की तू तुझं काम कर, त्याच्यानंतर दुसरं काम मला सांगू नको. परंतु तो झोपीतून तर उठतच नाही. परंतु बाब्या म्हणते बरं ठीक आहे, दुसऱ्या दिवशी जर आता तुनं मला म्हटलं ठीक आहे उठ आणि शेणपाणी कर तर ठीक आहे चालेल, पण उद्या ही गलती करू नका. असं ही गलती जर तुम्ही वारंवार करसाल तर मग उद्या तुम्ही तुमची ताकद आहे तर उठून दाखवा. दुसऱ्या दिवशी 4 वाजता बाबा उठवते, पिंट्या उठून काहीच नाही, आई टेम्पो कुठे आहे आण बरं. अशा तर हा एक कॉमेडीचा विषय आहे म्हणून सांगितला. परंतु अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आज भरपूर ठिकाणी पाहायला मिळते की आपल्या आईवडिलांची ही जो व्यक्ती कदर करत नाही, आपल्या आईवडिलांना जो व्यक्ती आदरपूर्वक तो आदर करत नाही, अशा व्यक्तींचं जीवनचरित्र आणि अशा व्यक्तींचं जर चरित्र्याचा विषय जर घेतला तर चरित्राबद्दल तर फार मग दूर जावं लागेल त्याच्यापासून, कारण की वेळ फार कमी आहे आपल्याकडे. थोर मोठ्यांविषयी आदर असावा हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा रक्षणाचा, सीमेवर रक्षण हे प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक युवकांनी, प्रत्येक जवानांनी केलं पाहिजे. आणि जर सीमेवर जाऊनच भारत माताचं रक्षण नसून तर गावात बसून सुद्धा भारत मातेचं रक्षण होते. आपण आपल्या गावामध्ये आपल्या आई बहिणींचं रक्षण जर केलं तर हे भारत मातेचंच रक्षण आहे. हे मात्र विद्यार्थ्यांनी, मुलांनी आणि त्यांच्यानंतर प्रत्येकांनी हे विसरावं नाही आहे. शिबिरामधून अनेक कीर्तनकार, प्रवचनकार घडत असतात आणि ही गोष्ट जे आहे सुसंस्कार शिबिरामधून जे विद्यार्थी घडत असतात, अनेक कीर्तनकार मंडळी घडलेली आहे, अनेक प्रवचनकार मंडळी घडलेली आहे आणि त्याचप्रमाणे अनेक प्रबोधनकार मंडळी या कीर्तनाच्या माध्यमातून घडलेली आहे. या कीर्तनाच्या माध्यमातून जी प्रवचनकार मंडळी घडलेली आहे, या सर्व प्रवचनकार मंडळींना हे राष्ट्रसंतांचे विचार गावागावात, राष्ट्रामध्ये पोहोचायचं जे कार्य करत आहेत, या सर्व मंडळींना सतशत जयगुरु. आणि ह्या कीर्तनकार, प्रवचनकार या सुसंस्कार शिबिरामधून अनेक आदरणीय आमचे गुरुवर्य आहेत, सर्व गुरुवर्य मंडळी आणि कीर्तनकार, भागवतकार असे अनेक मंडळी या या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून घडलेली आहेत. त्याच्यानंतर सुसंस्कार शिबिरामध्ये तिसरा विषय येते सात्विक दिनचर्यायुक्त जीवन. सात्विक दिनचर्या बी मी तुम्हाला थोडक्यात सांगितली. आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना तिथं आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षी या दोन्ही गोष्टींचे धडे सुसंस्कार शिबिरामध्ये आणि बौद्धिकच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना देण्यात येत असतात. मग त्याच्यानंतर आईवडिलांची सेवा, त्याच्यानंतर राष्ट्राची सेवा, राष्ट्रसेवा आणि त्याच्यानंतर देशसेवा, ह्या सर्व गोष्टी त्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून शिकवण्यात येतात.
परंतु ह्या गोष्टी जर शिकवता असताना कारण का आई वडिलांची सेवा मी पाहतो फार बिकट परिस्थिती होत आहे आणि मी पाहिलेलं आहे ज्या व्यक्तीला 3 ते 4 मुलं असून त्या व्यक्तीचे मुलं कमीत कमी 15 ते 20 हजार काय मी म्हणतो 45 ते 50 हजार रुपये एक मुलगा पैसे कमावते, परंतु त्या आईवडिलांना त्या वृद्धाश्रमामध्ये जावं लागते. त्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्या आईवडिलांची दशा जर आम्ही ऐकली तर ते फार मोठी गंभीर दशा आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये नसून तर पूर्ण भारतामध्ये नसून तर विश्वामध्ये सुसंस्कार शिबिराचे आयोजन जर झाले तर याच्यासाठी मी सर्वात माझं फार मोठं भाग्यवान समजेल. कारण की ह्या सुसंस्कार आई वडिलांची ज्याने सेवा नाही केली, मात्र मित्र हो ते आई ज्यांनी आपल्याला 9 महिने त्या आईने पोटात वागवलं आणि ज्या बापांनी सावकाराचं कर्ज घेऊ लहानाचं मोठं केलं, त्या सावकाराला, त्या मातापिताला, त्या सर्वांना जर आपणच विसरलो तर आपल्या एवढा फार मोठा गुन्हेगार कोणी नाही आणि आपल्या एवढा तुच्छ माणूस कोणी नाही, एवढं मात्र निश्चित नहीं. दात थे जब होठ में तब दूध को पिलवा दिया, अनजान थे खाने पीने तब चोच से खिलवा दिया. नहीं याद थी दुनिया जब हर लफ्ज से पड़वा दिया, कितनी हमारी मूर्खता आखिर सुख नहीं दिया उन्हें. एवढी मोठी मूर्खता आपल्या या संस्कार शिबिरामध्ये या आई वडिलांची सेवा नाही केली तर आपण स्वतः एक मूर्ख आहे असं मात्र नक्की आहे. तुका म्हणे माय बाप अवघी देवाची रूपे. तुका म्हणे जे माय बाप आहेत हे सर्व देवाची रूपे आहेत. आणि ज्या मंदिरामध्ये तुम्ही जाता, ज्या मूर्ती उपासना तुम्ही करता, मी मूर्ती उपासना मंदिरात जाऊ नका असं कदापितही म्हणत नाही, परंतु कसं आहे, जर तुम्ही त्या मंदिरामध्ये जर देवाकडे काही मागत असता तर त्या लक्षात घ्या त्या आई वडिलाला तुम्ही जन्म घेतल्यापासून मागतच असता, त्यांना कधीही देत नसता. तुम्ही कधीही त्यांना दिलेलं नाही आहे, हे तुम्ही त्यांच्याकडून घेतलेलंच आहे. आणि जर घेतलेल्या माणसाचं तुम्ही जर आज शिकून सवरून फार मोठे झाल्यानंतर जर तुम्ही त्यांना देण्यासाठी काहीतरी हात करत असाल तर तुम्हाला समोरचा व्यक्ती काही देत असेल तर तो तुमच्याकडून काही घेत असेल, परंतु जगामध्ये असा पहिला एक व्यक्ती आहे जो देते परंतु घेत काहीच नाही, तो आहे आपले आई वडील. म्हणून विद्यार्थ्यांनी, प्रत्येक माणसांनी आपल्या आई वडिलांची सेवा हे नक्कीच करावी आणि आपल्या आई वडिलांची सेवा ज्यांच्याकडून झाली नाही, त्या आईवडिलांची सेवा ज्यांच्याकडून झाली नाही त्याचा जन्म फुकट गेला असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की नाही तर जन्म फुका गेला. तर त्याच्यानंतर आदरणीय भुसरकर गुरुजी, भुसरकर महाराज आहेत सामदा दर्यापूर सामदा येथील भुसरकर महाराज आहेत. भुसरकर महाराजांनी अनेक सुंदर भजनं लिहिले. त्या सुंदर भजनामधून संगीतचा जेव्हा विषय होते तेव्हा विद्यार्थ्यांना जर संगीत शिकवत असाल तर त्या संगीतावर गुरुजींनी नेहमी सांगतात की गडे हो, तुम्ही जो विषय शिकवता त्या विषयावर कमीत कमी 5 मिनिटं तरी बोलावं, नंतर बोलल्यानंतर त्या विषयाला आपण पुढे न्यावं. तर संगीताचा विषय असा आहे, जेव्हा भुसरकर महाराजांचे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जेव्हा भजनं शिकवत असतो, आदरणीय आमचे रवी गुरुजी आहेत गायकवाड, फार सुंदर भजन शिक्षक आहेत ते, आणि ते विद्यार्थ्यांना अशा प्रकारे भजन शिक्षण म्हणजे भजनाचे धडे देतात. जेव्हा ते भजन चालू करतात त्याच्याच आधी ते विद्यार्थ्यांना त्या भजनावर 5 मिनिटं मार्गदर्शन केल्याशिवाय त्यांना भजन शिकवणं नाही. हा मी माझ्या परीने तर गुरुजींनी सांगितल्यापासून मी माझ्या जर मी संस्कार शिबिरामध्ये जर गेलो तर तिथं हा एक कडक नियम की प्रत्येक शिक्षक हा जर त्याचा कुठलाही विषय असो त्या विषयाला जर सुरुवात करत असेल तर त्याला त्या विषयाबद्दल 5 मिनिटं बोलणे हे अनिवार्य आहे. शिबिरामध्ये जसे विद्यार्थ्यांना सगळं अनिवार्य आहे तसं गुरुजींनी सुद्धा आम्हा सर्व मंडळींना सुसंस्कार शिबिरामध्ये अनिवार्य काही गोष्टी शिक्षकांसाठी लावून दिलेल्या आहेत. परंतु कुठं दुःख वाटते की काही मंडळी आहेत, मोठमोठाले आहेत, परंतु ते त्या गोष्टीला आत्मसात करत नाही. तर त्याच्यासाठी
त्याच्यासाठी तर गुरुजींनी आधीच सर्वांना सांगितलेलं आहे की त्याच्यावर आपण तर ऋषी भुसरकर महाराज हे जे महाराजांनी भजनं लिहिले का बा हर घर में जाएंगे सबको जगाएंगे राष्ट्र संत जी का संदेश सुनाएंगे तो फिर कैसे बनेगा हर घर एक मंदिर आणि हर घर एक मंदिर हे हे आपल्याला बनवायचंच आहे आणि राष्ट्रसंतांच्या विचारातूनच आदर्श पिढी घडणार आहे राष्ट्रसंतांच्या विचारातून आदर्श देश घडणार आहे आणि राष्ट्रसंतांच्या सर्व संतांचे जे काही कार्य आहे ते त्या वेळेस त्या ठिकाणी फार सुंदर आहेत आणि सर्व संतांचे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज संत आपले संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज हे सर्व संत आहेत. ही सर्व संतांचा एकच सार होता तो म्हणजे आपल्या सर्वांना ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि चांगलं असं कुठल्याच संतांना वाईट सांगितलेलं नाही आहे. ते मग संत कुठलेही असो कोणत्याही प्रकारचे असो की येशू पैगंबर असो आम्हालाही हमें भी आती है बिस्मिल्लाह रहमान रहीम. आम्हीही कुराण थोडंफार कुराणाचं सुद्धा वाचन केलेलं आहे. तर या बिस्मिल्लाह रहमान रहीम हे जे आम्ही जर सांगत असतो तर त्या आमच्या सुसंस्कार शिबिरामध्ये असं नाही का प्रत्येक विद्यार्थ्यांना आहे येण्याचे जे दरवाजे आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्यांना उघडे. मग तो ख्रिश्चन असो मुस्लिम असो हिंदू असो कोणीही असो सर्व धर्मांचा समन्वय विश्वशांतीचा उपाय आणि लोक सुधारण्याचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना आणि त्या सुसंस्कार शिबिरामधून सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर हा येते ते म्हणजे सामुदायिक प्रार्थना. आणि सामुदायिक प्रार्थना ज्या उद्देशाने गुरुजींनी जशा प्रकारे शिकवायचं आम्हाला सांगितलेली आहेत या उद्देशाने सामुदायिक प्रार्थनेमध्ये हे जे काही सुसंस्कार शिबिराची जी ढाचा आहे हे सामुदायिक प्रार्थनेवरूनच काढलेली आहे. आणि तर सुसंस्कार शिबिराचा जर पाठीचा कणा बौद्धिक आहे तर सुसंस्कार शिबिराचा जो हृदय आहे हे सामुदायिक प्रार्थना आहे. आणि सुसंस्कार शिबिरामध्ये जो विद्यार्थी आला आणि त्याने प्रार्थनाच केली नाही तर मग त्याचं सुसंस्कार शिबिरामध्ये येऊन मला तर कदापित असं वाटते की नाही फायदा. तर संत भुसरकर महाराजांनी श्रमदानाबद्दल फार सुंदर भजनं लिहिलेली आहे. श्रमदान करण्यासाठी कोणी येत नाही सुधारेल सांगा कसं हे आपुलं गाव रे. तर हे असे अनेक भजनं आहेत महाराजांनी लिहिलेले. ऋषीवर भुसरकर महाराजांच्या चरणाला वंदन करतो. आणि पुढचा विषय जर घेतला तर आमच्या सुसंस्कार शिबिरामध्ये अनेक मंडळी आहेत ते जी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली जे कार्य करत आहेत. अनेक मंडळी आहेत आणि या सर्व मंडळींनी असेच कार्य चालू ठेवावे असा शिबिराचा उद्देश काय असते. शिबिरामध्ये 100 मुले आले की 100 विचारांचे असतात. सर्वात प्रथम शिबिरामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा जो परिचय जेव्हा आपण सर्वजण घेत असतो त्या परिचयामध्येच सर्व शिक्षक जेव्हा आम्ही हजर असतो आणि त्या विद्यार्थ्यांचे जेव्हा सुसंस्कार शिबिरामध्ये त्यांचा सर्वात पहिला विषय असते परिचय. जर त्या विद्यार्थ्यांची आमची ओळखच नसली तर असं मला 5 वर्षाआधी एका ठिकाणी झालं होतं. मी त्या सुसंस्कार शिबिरामध्ये गेलो होतो आणि गेल्या असताना अनेक मुले तिथं होती आणि मुले असताना त्या सुसंस्कार वर्गामध्ये एका मुलाने मला म्हटलं तुम्ही आले म्हणे तुमची ॲडमिशन करा तुमची खोली शिता आणि खोली शिकल्यानंतर तुम्ही तुमचं पाहून घ्या रे भाऊ आम्हाला काही घेऊन देणे. म्हटलं ठीक आहे आम्ही आमचं पाहू तुम्ही तुमचं पाहाल. म्हटलं अशा प्रकारची आता अनेक विचारांची मुलं येतात. कोणी म्हणतात कोणी म्हणते मी तबला शिकायला आलो कोणी म्हणते पेटी शिकायला आलो. परंतु त्या 100 मुलामधून कमीत कमी 10 मुलं असे असतात की गुरुजी आम्ही सुसंस्कार शिबिरामध्ये सुसंस्कार घ्यायला आलो. तर या सुसंस्कार शिबिरामध्ये मी एक उदाहरण असं सांगतो. आमच्या संजीवनी ताई आहेत खोटेले गोंदिया जिल्ह्यामध्ये त्या असतात. त्या जेव्हा सुसंस्कार शिबिरामध्ये पहिल्याच वेळेस आल्या होत्या तेव्हाच जर सुसंस्कार शिबिर जर आम्ही पाहिलं तर
त्या सुसंस्कार शिबिरामधून जेव्हा पहिला दिवस होता त्या पहिल्या दिवशीच मला असं वाटलं होतं की या सुसंस्कार शिबिरामध्ये हे बिचारे मुलं कशी टिकतील, कारण की तिथली अवस्था पाहून कधीही कोण्या शिक्षकाने मागे पाय घेऊ नये किंवा कोणीही मागे पाय घेऊ नये. आणि जर नवीन शिक्षक असला तर त्यानेसुद्धा मागे पाय कधीही त्या सुसंस्कार वर्गाचा नाही घेऊन, कारण की अवस्था ही घरी होत असते, व्यवस्था ही त्याच्या कामावून होत असते, व्यवस्था ही त्याच्या कामावून नसून. तर व्यवस्थेचं जर पाहिलं तर ती मुलगी आणि असे अनेक मुलं होते बिचारे. तर हे मुलं टिकतील की नाही टिकतील हा सर्वात आधी माझाच प्रश्न होता. आणि त्या प्रश्नानंतर मग ह्या मुलांनी तेव्हा कधीही हे मुलं AC मध्ये, कूलरमध्ये, फॅनमध्ये राहणारेच होते, परंतु तिथं जर आलं आणि त्या व्यवस्थेमध्ये जर पाहिलं तर एक छोटंसं गाव होतं, गावाचं नाव नाही सांगत, गाव होतं. त्या गावामध्ये आम्ही सुसंस्कार शिबिराला सुरुवात केली. उन्हाळ्याचे दिवस होते. दिवस असताना त्या मुलींनी किंवा त्या संस्कार शिबिरामध्ये 43 मुलं होते. ते मुलं त्या सुसंस्कार वर्गामध्ये जे मुलं होते आणि ते भंडारा जिल्ह्यामधलं गाव आहे. आमचे आदरणीय मैन मामाजी आहेत. ही गोंदिया भंडारा क्षेत्रामध्ये सुसंस्कार शिबिर आणि आचार्य वेरुळकर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे काम फार जोराने चालू आहेत. आदरणीय कृष्णकांतजी खोटेले साहेब आहेत. या साहेबांचं कामसुद्धा 3 वर्ष झाली सुसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात फार मोठं त्यांचं योगदान आहे. आणि त्यांची जी टीम आहे, आमची जी टीम आहे त्या टीममध्ये त्यांची जी टीम आहे त्या टीमला मी सर्वात आधी नतमस्तक होतो, कारण की अशा गावामध्ये, अशा ठिकाणी, अशा वेळेस सुसंस्कार शिबिराचं आयोजन जिथं होत नाही तिथं त्यांनी करून दाखवलं. आमच्या आदरणीय मैन मामा आहेत. यांच्या सर्व गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये जर गेलं तर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आमचे आदरणीय कृष्णकांतजी खोटेले साहेब आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली त्या दोन्ही क्षेत्रामध्ये ह्या दोन्ही जोडींना आणि या दोन्ही जोडींच्या टीमला नतमस्तक, कारण की ह्या दोन्ही टीमचे आणि ह्या जोडींचे जर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार जर ज्यांना पोहोचले नाहीत, ज्यांना पोहोचायचे आहेत आणि ज्यांना पोहोचावं लागेल, त्या सर्व गोष्टीमध्ये ह्या दोन्ही माणसांनी जर त्यांचा पूर्ण प्रतिसाद या दोन्ही माणसांनी आणि त्यांच्या टीमचा आहे. आणि या दोन्ही माणसांना सतसत नमन. परंतु ह्या मुलींनी तिथं दिवस असे काढले आणि सोबत ह्या मुलीचा भाऊ पण आला होता, कारण की संजीवनीताई ह्या फार मोठ्या व्याख्यात्या आहेत. आता संजीवनीताई ह्या महाराष्ट्रात गोंदिया भंडारा क्षेत्रामध्ये एका दिवशी 3 स्टेज गाजवणाऱ्या ताई आहेत आमच्या. आणि त्याला ह्या सर्व मंडळी आहेत, हे जेवढी मार्गदर्शन मंडळी, या सर्व मंडळींचे मार्गदर्शन. आणि ती संस्कार शिबिरातून मी जेव्हा पहिलं संस्कार शिबिर घेतलं होतं त्या पहिल्या संस्कार शिबिरामध्ये ती माझी विद्यार्थिनी होती. म्हणून सुसंस्कार शिबिरातून भविष्यातील शिदोरी कशी मिळते तर ह्या मुलींनी मला दाखवलेलं आहे. कारण की त्या मुलीला ज्या वेळेस आम्ही त्यांच्यासोबत बोलत असताना किंवा त्यांच्यासोबत संवाद करत असताना त्या मुलींनी शब्दही बोलला नाही. आणि ही मुलगी बोलते का नाही याचाच विचार फार मोठा येत होता. पण त्या मुलींनी 3 दिवसानंतर कुठंतरी बोलायला सुरुवात केली, कारण की जसे दिवस जात असतात तसा आत्मसात प्रतिसाद मिळत असते सुसंस्कार वर्गाचा. परंतु सर्वात आधी त्या सुसंस्कार वर्गामध्ये आपण आपल्याच रीतीमध्ये, आपल्याच हक्कामध्ये जर आपण म्हटलं की इथं कोणी टिकणार नाही, इथं कोणी थांबणार नाही, तर त्याचा तो विचार सोडून आपण इथं अधिकाधिक मुलांना कसं टिकवावं हे त्या शिक्षकावर ती जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी त्या शिक्षकाने परिपूर्ण पार पाडावी. तर अशा प्रकारे त्या मुलींनी जो प्रतिसाद दिला त्या प्रतिसादामधून आणि त्या प्रतिसाद दिल्यामुळे त्या मुलीच्या त्या प्रतिसादावरून मला त्या एकट्या मुलीच्या वरून हिंमत आली. आणि सुसंस्कार शिबिराचं हे अत्यंत महत्त्वाचं आणि त्या गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर ह्या 4 जिल्ह्यांमधून त्या सुसंस्कार वर्गाचा जो समारोप पाहिला, त्या समारोप पाहून मला माझ्या डोळ्यात साक्षात आसू आले होते. आणि त्या सुसंस्कार वर्गामध्ये पहिल्याच वेळेस आलेले विद्यार्थी आहेत, भरपूर विद्यार्थी आहेत. गावचे विद्यार्थी आहेत,
त्याच्यानंतर खांबी, असे अनेक गावं आहेत. गावाचा तर विषय नाही, परंतु त्या संस्कार शिबिरामधून त्या मुलींनी जो प्रतिसाद दिला, त्या प्रतिसादावरून मला दुसऱ्या ठिकाणी जेव्हा तिच्या बाबांनी तिचा प्रतिसाद पाहिला, तर तिच्या बाबांनी स्वतःच्या गावामध्ये सुसंस्कार शिबिर चालू केलं की त्याच्यानंतर आदरणीय खोटेले साहेब सुसंस्कार शिबिर म्हटल्यानंतर देवपूजा, आदरणीय आमचे प्रेरणास्थान आचार्य वेरुळकर गुरुजीसुद्धा लाईव्ह आले आहेत. गुरुजींना सतत जयगुरु. आचार्य वेरुळकर गुरुजीसुद्धा उपस्थित झालेले आहेत. धन्यवाद गुरुजी. तर त्याचप्रमाणे असं तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये सुसंस्कार वर्ग सुरू केला आणि सुसंस्कार वर्ग सुरू केल्यानंतर आज त्या गावामध्ये तीन वर्ष झाले सुसंस्कार शिबिर, आणि दरवर्षीच्या विद्यार्थ्यांचा जर आकडा पाहिला तर त्या गावाची लोकसंख्या आहे 500तून मुलं आहेत 100, आणि 100 मुलांमधून आहेत शिबिरामध्ये येणारे 30, परंतु त्या गावामध्ये आज 300 विद्यार्थ्यांचं 200 विद्यार्थ्यांचं सुसंस्कार शिबिर हे त्यांच्या माध्यमातून सुरुवात होते. आणि ह्या 300 विद्यार्थ्यांचे ते दरवर्षी 3 वर्ष ते त्यांची आणि त्यांची टीम जे आयोजन करतात, ह्या सर्व आयोजन मंडळींनासुद्धा शतशत नमन. आणि त्याचप्रमाणे गुरुजींचं जे मार्गदर्शन ह्या सर्व मंडळींना, आम्हा सर्वांना जर असंच राहिलं तर, कारण की आता सुद्धा गुरुजीसुद्धा उपस्थित आहेत तुमच्या आमच्या सर्वांमध्ये, तर आता मला असं कुठं वाटते की आपला विषय आता चालू होणार आहे, परंतु मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार, तुमच्या सर्वांचा अमूल्य वेळ आहे. त्याचनंतर सुसंस्कार शिबिरामध्ये ज्यांना सुसंस्कार शिबिराचा जो पाया आहे, ढाचा आहे, त्याच्यानंतर दुपारी जेवण करत असताना त्या विद्यार्थ्यांनी जेवण कसं करावे, सकाळी उठल्यानंतर सकाळी लवकर का उठावे, मग ह्या विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करत असतो. कारण की दररोज सकाळी उठताच प्रातस्मरण करावे. आसनस्थानी प्रातस्मरणापासून जे सुरुवात झाली, तर त्या विद्यार्थ्यांची सुरुवात फक्त ज्या सुसंस्कार शिबिरामध्ये त्यांना फक्त पाच गोष्टी शिकवण्यात येतात. काकचेष्टा, बकोध्यान, श्वान निद्रा, अल्पहारी आणि ब्रह्मचारी. ह्या 5 गोष्टी जर विद्यार्थ्यांनी पाळल्या आणि तिथून आत्मसात जर करून घेतल्या, तर सुसंस्कार शिबिरामध्ये आलेला प्रत्येक विद्यार्थी हा त्या सुसंस्कार शिबिरामधून त्याची भविष्यातील नसून तर आयुष्याची शिदोरी तो घेऊन जाणार आहे. आणि मग जेवण करत असताना जर विद्यार्थी जेवण करताना, कारण की जेवण करताना एक सांगितलेलं आहे की जेवण करत असताना आपले घरचे, आपले बुजुर्ग, आपले जे आजी वगैरे त्या काळातले जे लोक आहेत, हे जेवण करत असताना कधी बोलू देत नव्हते. माझा विचार तोच होता की हे बोलू काऊन नाही देत, कारण की बोलत असताना जे आपण आत्मसात करत असतो हे ते आपले दृढ संस्कार होत असतात. म्हणून विद्यार्थ्यांनी जेवण करत असताना का बरं चूप बसून जेवण करावं आणि चांगले विचार करून, म्हणून गुरुजींनी सांगितलेलं आहे की सुसंस्कार शिबिरामध्ये जर जेवण करायला विद्यार्थी बसला तर त्याला जे महाराजांची लहर की बरखा आहेत, ग्रामगीता आहेत, सुंदर जीवनाचे पाठ आहेत, हे त्यांच्याकडून पठण करून घ्यावं. कारण की भोजन समयी जे संकल्प घेती ते होती दृढ संस्कार. आणि दृढ संस्कार हे आपण जर आपला देहही जाळला तर आपल्या आत्म्यासोबत चालणारे संस्कार म्हणजे दृढ संस्कार आहेत. आणि हे जे दृढ संस्कार आहेत हे आपल्या आम्हासमोर हे तुमच्या आमच्यासोबत नसून तर हे दृढ संस्कार ज्या व्यक्तीवरून घडले आहेत, ज्या व्यक्तीवर आता गुरुजींच्या मार्गदर्शनामधून हे दृढ संस्कार जे झालेले आहेत, ह्या दृढ संस्कारामधून त्या मुलांना दृढ संस्कार यावेत. कारण की जेवण करत असताना त्या मुलांचे जे काही संस्कार आपल्याला मिळत असतात ज्या विद्यार्थ्यांना, नाही तर काही तर गुरुजींचं म्हणणं असं आहे की विद्यार्थी आणि तुम्ही विद्यार्थ्यांना हे हो 12वा अध्याय सुद्धा त्यांचा पठण असते. श्रीमद भगवद्गीता अथद्वा दशोध्याय. अर्जुन उवाच एवं सतत युक्ताये भक्तास्तम परिपासते याच्यापेक्षरमव्यक्तम तेषांकी योग्य वित्तमः. ह्या पठणाचं सुद्धा त्यांच्याकडून पठण करून घेण्यात येत असते. त्या सुसंस्कार शिबिरामध्ये जर 10-11 वर्षाचा मुलगा आला
तर मला विचार पडते की हा मुलगा भगवद्गीतेचं पठण कसं करेल, परंतु गुरुदेव जी अदृश्य रूपाने वास करणारी जी गुरुदेव शक्ती आहे, या गुरुदेव शक्तीचं खरोखर मी तिथं अनुभवलेलं आहे. ज्या विद्यार्थ्याकडून सहज त्याच्या त्या विद्यार्थ्याच्या मुखामधून जे आपण शिकवतो ते सहज निघते आणि त्याच्यामध्ये ते जे संस्कार आहेत हे संस्कार नसून तर दृढ संस्कार होण्याचं आणि दृढ संस्कार करण्याचं कार्य म्हणजे सुसंस्कार शिबिर. आणि त्याच्यानंतर सुसंस्कार शिबिराचं जर विषय काढला तर सुसंस्कार शिबिरांचं जे कार्य होत आहे हे नांदुरा आश्रम येथून होत आहे. आणि नांदुरा आश्रममध्ये ह्या नांदुरा आश्रममधून जे विद्यार्थी बाहेर पडत आहेत, जे विद्यार्थी घडत आहेत, त्या नांदुरा आश्रममधल्या आमचे आदरणीय दादा आहेत, विनोददादा वेरुळकर, त्याच्यानंतर अनंतभाऊ वडोदे आहेत, त्यांची पूर्ण टीम आहे. नांदुरा विचार मंच आहे, युवक विचार मंच नांदुरा. या विचार मंचच्या माध्यमातून 500 ते 600 विद्यार्थी, 300 ते 400 विद्यार्थी आणि 200 शिक्षकांचं शिक्षक शिबिर तिथं. आणि त्याच्यानंतर या शिक्षकांचं शिबिर, विद्यार्थ्यांचं शिबिर संपल्यानंतर शिक्षकांचं शिक्षक शिबिर आणि शिक्षकांचं शिबिर संपल्यानंतर महिलांचं शिबिर म्हणजे मुलींचं शिबिर. आमच्या आदरणीय ताई आहेत, कविता ताई आहेत वेरुळकर, ताईंच्या मार्गदर्शनामधून त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी शिवसंस्कार शिबिरं चालतात. दास टेकडी, गुरुकुंज आश्रम मोजरी येथेसुद्धा मुलींचं शिबिर असते. त्याचप्रमाणे आमच्या नांदुरा आश्रमलासुद्धा ताईंच्या मार्गदर्शनातून शिबिर चालू झालं आहे. आणि त्याच्यानंतर आमच्या आदरणीय उज्ज्वलाताई आहेत, साधनाताई आहेत, त्याच्यानंतर आमच्या साक्षीताई पवार आहेत. ह्या मंडळींच्या माध्यमातून अनेक सुसंस्कार शिबिर मुलींची सुद्धा आता सुरुवात झालेली आहे. आणि या आमच्या सर्व ताईंचे जे मार्गदर्शन हे आम्हालासुद्धा घडत राहते. आदरणीय आमचे कविताताई आहेत, साक्षीताई आहेत, त्याचप्रमाणे आमच्या साधनाताई आहेत, उज्ज्वलाताई आहेत, त्याचप्रमाणे जयश्रीताई आहेत माथने. ह्यासुद्धा सुसंस्कार शिबिर चालवतात. ह्या सर्व मंडळींची गुरुजींच्या मार्गदर्शनातून ही जी सुसंस्कार शिबिर चालत आहे, या सुसंस्कार शिबिरामधून हे लोक अनेक. आणि आम्हाला गुरुजी म्हणतात की गडे हो, तुम्ही म्हणजे पगारी माणसं नसून तुम्ही जर हे कार्य करत आहात तर या पगारी माणसांना सुद्धा कुठंतरी लक्षात यावे की आपण आपले जे पगार घेऊनही आपण मुलांना, परंतु तुम्ही 10 दिवसामध्ये जे तुमचे कार्य करून दाखवता. गुरुजी स्वतः म्हणतात की आम्ही गुरुजींना नेहमीच सांगतो की गुरुजी हा तुमचा आशीर्वाद आहे, परंतु तुमच्यासमोर आम्ही कुठंही कधीही काही बोलू शकत नाही, कारण की आम्ही जर तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला तचा बन बचा फ होत असते. परंतु गुरुजी सांगतात शेर के बच्चे कभी शेर को डरते नाही. म्हणून आज गुरुजी आमच्यासमोर असूनही मी हे जे बोलत आहो, गुरुजींचा तो शब्द मला लक्षात आला की शेर के बच्चे कभी शेर को डरते नाही. तर असं गुरुजींचं फार सुंदर मार्गदर्शन आम्हाला होत असते. आणि या सुसंस्कार शिबिरामधून आदरणीय आमचे प्रशांत गुरुजी ठाकरे आहेत, त्याच्यानंतर सचिन माहोकार गुरुजी आहेत, स्वप्नील गुरुजी आहेत, त्याच्यानंतर आमचे मार्गदर्शन आहेत संकेत महाराज काळे, राजदादा घुमनार, त्याच्यानंतर आदरणीय आमचे नंदू मामा रहाटे आहेत. हे सर्व मंडळी आणि हे सर्व कीर्तनकार मंडळी आज या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून आदरणीय रामपाल महाराज आहेत, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे मार्गदर्शन जे मंडळी आहेत हे सर्वजण या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातूनच घडलेले आहेत. आणि या सुसंस्कार वर्गाच्या माध्यमातून त्यांचं जर पाहिलं तर त्यांच्या पाहण्यानुसार की खरंच जो सुसंस्कार शिबिरामधून अनेक कीर्तनकार प्रवचनकार जे घडत असतात, हे गोष्ट खरोखर म्हणजे सांगून नाही तर पाहूनच आपण म्हणजे सांगण्यापेक्षा अनुभवानं जे पाहिलं मी कुठल्याच प्रकारचा अभ्यास करून किंवा तुमच्यासमोर आलो नाही.
किंवा कुठल्या प्रकारचं आपलं फार मोठं लाईव्ह गुजरातहून होत आहे, तर याच्यासाठी अभ्यास करावा वगैरे, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या कुठल्याच प्रकारच्या मी केलं नाही. म्हणून मला आमच्या गुरुजींनी सांगितलं होतं की जर कधी बोलायचं असलं तर हृदयातून बोला, म्हणजे हृदयाला भिडत असते. तर गुरुजींचे हे जे शब्द आहेत हेच आम्ही घेऊन समोर आलो. आणि त्याच्याचप्रमाणे दादा वेळ किती आहे आणखी, तर वेळ संपली का नाही, तर मी माझं जर चालू द्यायचं असलं तर कृपया कमेंट्स करावे. तर ह्या दादा वेळ संपली आहे का वेळ बाकी आहे? आदरणीय काकांना विनंती आहे की वेळ संपली का? 10 मिनिट आहे. ठीक आहे 10 मिनिट. तर बोलण्याच्या नुसार तर 10 मिनिटात तर नसून तर अनेक विषय असे आहेत की जी संस्कार शिबिरामधून जे घडत असते. आणि आज ती मुलगी, आज आमच्या उदाहरणार्थ द्यायचं झालं तर साक्षीताई आहेत, त्याच्यानंतर आमची संजीवनीताई खोटेले आहेत, त्याच्याचप्रमाणे आमचे कविताताई आहेत, असे अनेक मंडळी आहेत ही सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून घडलेले आहेत. आणि ही सुसंस्कार शिबिरामधून जे व्यक्ती घडले आहेत, हे सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून जे व्यक्ती जे घडून आहेत आणि हे दुसऱ्यांना घडवत आहेत, हा सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. की घडून ते स्वतः बसून नाही राहिले, तर दुसऱ्यांना घडवण्याचं कार्यसुद्धा त्यांच्या अंतर्गतून चालू आहे. आणि या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून काकचेष्टा बकोध्यान स्वान निद्रा हा विषय मागेच राहिला होता. काकचेष्टा म्हणजे विद्यार्थ्यांना सांगण्यात येत असते की कारे गडे हो, जर तुम्ही आहेत तर तुम्ही जर पक्षी पाहिले का, तर विद्यार्थ्यांचं प्रश्नाचं उत्तर येते हो गुरुजी आम्ही पाहिलेलं आहे. तर पाहिलेलं आहे तर तुम्ही कधी तुम्ही हे पाहिलं आहे का कावडा पकडून त्यानं एखाद्या माणसानं पिंजऱ्यामध्ये ठेवला आहे, तर विद्यार्थ्यांचं उत्तर येते नाही. तर मग तुम्ही कसे असायला पाहिजे, तुमची बुद्धी कशी असायला पाहिजे, तर त्या विद्यार्थ्यांची बुद्धी ही कावड्यासारखी चतुर असायला पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी चाणक्य नीतीमध्ये हे जे 5 शब्द आहेत, काकचेष्टा बकत ध्यान स्वान निद्रा अल्पहारी आणि ब्रह्मचारी, हे जे 5 गोष्टी आहेत, तर या 5 गोष्टीवर विद्यार्थ्यांना जर आपण त्यांच्यावर त्या चालू घडामोडीवर जर बोललं तर हे 5ही गोष्ट ते आत्मसात करत असतात. आणि चतुरपणा त्यांना कधीतरी कुठंतरी आठवते की मी या संकटामध्ये सापडलो आहे, तर आपल्याला कुठंतरी कधीतरी शिकवण्यात आलं होतं की आपण कावड्यासारखे आहोत. आणि कावड्यासारखे आहोत तर या कावड्याच्या माध्यमातून जर कावडा कोणाच्या हाती लागत नाही, तर हा कावडा जर कोणाच्या हाती लागत नाही, तर आपणही कोणाच्या हातामध्ये लागू नाही. तर तेव्हा त्या विद्यार्थ्याला त्या संस्कार शिबिराची आठवण येते. आणि म्हणून सांगितलेलं आहे की सुसंस्कार वर्गातून मिळणार आहे, सुसंस्कार शिबिरातून मिळणार आहे भविष्यातील शिदोरी. म्हणजे भविष्यात केव्हाही त्या विद्यार्थ्यांना जर गरज पडली तर ते संस्कार शिबिरामधून जर शिक्षण घेत असते, त्या शिक्षणाची अत्यंत जरूरत त्याला त्याच्या माध्यमातून मिळते. तर काकचेष्टेचं जर उदाहरण घेतलं तर काकचेष्टा ही त्या विद्यार्थ्याला कावड्याचं उदाहरण देऊन आपण सांगू शकतो. परंतु त्याच्यानंतर बकोध्यान, मग पोरं विचारतात गुरुजी बकोध्यान हे म्हणजे कसं काय करायचं, तर एखादा तलाव आहे आणि त्या तलावामध्ये एक फार सुंदर बगडा आहे. तो बगडा किती ध्यान लावलेला असते, त्या बगड्याचं लक्ष फक्त एकच असते की या पाण्यामधली मासुळी माझ्या चोचीमध्ये यावी आणि माझ्या चोचीमध्ये आलेली मासुळी ती माझ्या पोटामध्ये जावे आणि माझे पोट भरावे. तर त्याचं ध्यान एवढं असते की आजपर्यंतही कोणी हात टाकून मासा काढला नाही, परंतु चालू असलेल्या त्या तलावामधून त्या बगड्याचं ध्यान एवढं असते की जशी तो चोच मारते तशी त्या चोचीच्या मधून जर मान वर काढली तर त्या चोचीमध्ये ते मासुळीच दिसणार आहे, दुसरं काहीच नाही. एवढं मात्र ध्येय लक्ष ध्यान त्या बगड्याचं त्या मासुळीवर असते. तेवढंच लक्ष ध्येय ध्यान त्या विद्यार्थ्याचं त्याच्या ध्येयाकडे असावे, त्या विद्यार्थ्याचं लक्ष त्याच्या ध्येयाकडे असावं. आणि त्याच्या ध्येयाच्या माध्यमातून ते लक्ष जर त्याचं आपण कितीही
विस्कळीत केलं तर त्याचं लक्ष मात्र त्याच्या ध्येयाकडे असावं. श्वान निद्रा म्हणजे झोप आपली कशी असावी. जर आमच्या गावामध्ये जर चोर येत आहे, डाकू येत आहे, गुंडे येत आहे, वाघ येत आहे, गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये वाघाचा आहे, तर आज वाघ येत आहे, चोर येत आहे, परंतु आम्ही बिनधास्त झोपलेला आहो. परंतु आम्ही झोपलेला आहोत तर आमचं लक्ष आहे कुठे. आमचं लक्ष जर झोपेवरच आहे, तर म्हणून विद्यार्थ्याची झोप ही कुत्र्यासारखी असली पाहिजे. जर एखाद्या गल्लीमध्ये तुम्ही गेले आणि तुम्हाला जर दिसलं की कुत्रं गाढ झोपेत आहे, ते कुत्रं झोपलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे, परंतु तुम्ही त्या कुत्र्याच्या जवळ पोहोचण्याच्या आधीच ते तुम्हाला मान उचलून पाहते की कोण आहे. आणि जर ओळखीचा असला तर ठीक, नाहीतर ते कुत्रं तुम्हाला सोडणार नाही. मात्र एवढं निश्चित, कारण की महत्त्व त्याच्या झोपीचं आहे, कारण की तुम्ही जाण्याच्या आधीच त्याची झोप मोडत असते. म्हणून विद्यार्थ्याची झोप ही कधीही कशी असावी, कुत्र्यासारखी असावी. तो आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये हा कधीही जागृतच असावा. आपल्या ध्येयाचं जर आपला जर ध्येय गाठायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी त्या ध्येयाला आपल्याला कुत्र्यासारखी झोप असावी. म्हणजे कधीही तो आयुष्यामध्ये झोपलेला नसून तो जागृत नागरिक असावा, जागृत युवक असावा आणि जागृत तो या समाजाचा आदर्श व्यक्ती असावा. असं जागृत विद्यार्थ्यांना राहावं लागते. त्याच्यानंतर अल्पाहारी. आज जर अल्पाहाराचा विचार जर केला तर भरपूर वेळा मी पाहिलं, आज घरी जर चांगले पक्वान्न बनलेले आहे तर एवढं सट्ट जेवण होत असते. त्या जेवण झाल्यानंतर ते जेवण मुलं एवढे म्हणजे अतिशय, जे जिथं अडीच पोळी जर कोणी खात असेल किंवा एक पोळी जर कोणी खात असेल त्याने दीड खाल्ली, तर कारण की जास्त जर पोटाला याच्या माध्यमातून जर जेवढं आपलं शरीर आहे या शरीरापेक्षा जर जास्त जर काही आत्मसात करायची जर केली तर उलटी होण्याची फार मोठी क्षमता असते. म्हणून त्याचं शरीर भद्द पडते. शरीर भद्द पडल्यानंतर त्याच्या डोक्यातले जे विचार आहेत, आपल्या दिमागामध्ये एका मिनिटामध्ये 64,000 विचार येतात, परंतु त्याच्यामधले कुविचार येतात अर्धे आणि त्याच्यानंतर सुविचार येतात अर्धे. परंतु या जास्त जेवण केल्यामुळे तो विद्यार्थी त्या चांगल्या विचारावर लक्ष न केंद्रित करता तो त्या वाईटाकडे सहज चालला जाते. म्हणून विद्यार्थ्यांनी जेवण हे कसं अल्पाहार म्हणजे कमीत कमी जेवण करावं. आणि कमीत कमी जेवण केल्यानंतर विद्यार्थ्यांना किंवा सर्वांनाच त्यांना ती जी सुस्ती येते आणि आळस येते, कारण की आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आणि आपण आपल्या शत्रूला कधीही जवळ करत नसतो, तर आपण आपल्या शत्रूला हे दूर लोटत असतो. म्हणून सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून शत्रू हे जवळ करणारे नाही, तर शत्रूला दूर करणारे. आणि शत्रू सर्वात मोठा आहे म्हणजे तो आहे आळस. आणि या आळसाला दूर करण्यासाठी सुसंस्कार वर्ग आहे. आणि सुसंस्कार वर्गामध्ये जे चालत असलेले जे संस्कार शिबिर आहेत, या सुसंस्कार शिबिरामधून नक्कीच आपल्याला भविष्यातील शिबिरी प्राप्त होणार आहे. त्याच्यानंतर येते ब्रह्मचारी. विद्यार्थी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर विद्यार्थी ब्रह्मचारी नसला तर ब्रह्मचारी विद्यार्थी, कारण की ब्रह्मचार्याचं पालन दुसरा अध्याय आहे ग्रामगीतेमध्ये धर्माध्याय. कारण की धर्माध्याय हा प्रत्येक युवकांनी वाचावा. आणि प्रत्येक युवकांनी हा धर्म अध्याय वाचल्यानंतर वाचल्यानंतर त्याच्यावर चिंतन मनन दोन्हीही करावे. तर या सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून हा जो दुसरा अध्याय आहे, हा अध्यायाचं सर्वांनी वाचन करावं. परंतु त्याच नंतर जर चालण्याचा विषय जर झाला तर या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ब्रह्मचर्याचं पालन हे गुरुजी नेहमी आम्हाला सांगत असतात 24व्या वर्षापर्यंत करायचं. आणि 24व्या वर्षानंतर 24-25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन केल्यानंतर ते ब्रह्मचर्याचा जर विषय घेतला तर त्या ब्रह्मचर्याचा विषय हा आपल्याला ग्रामगीतेच्या माध्यमातून दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्हा सर्वांनाच लक्षात येणार आहे. आणि त्याच्यानंतर मी विद्यार्थ्यांना हे जे लक्षणे आहेत हे एक चांगल्या प्रकारे कमी 1 तासाची हे पंचलक्षणे त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांच्या कदापि नक्कीच लक्षात येतात. आणि प्रत्येक शिक्षकांनी
ह्या अशा ज्या गोष्टी आहेत, मी प्रत्येक शिक्षकांना, मी काही एवढा मोठा नाही आहे की मी प्रत्येकांना हे एक माझी विनंती आहे, मी सांगत नाही आहे, परंतु ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, ह्या ज्या सगळ्या गोष्टी सर्वांनी आपण आत्मसात कराव्या. आणि याच्यानंतर हे जे सर्व मंडळीच्या माध्यमातून मला मार्गदर्शन जे मिळालं आणि आदरणीय बैसकर काकाजी जे आहेत यांच्या माध्यमातून तुमच्यासोबत मला संवाद करायचा जो हा अमूल्य वेळ मिळाला आणि ह्या आदरणीय माध्यमातून आणि मिळाला, त्याच्याबद्दल मी काकाचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आचार्य वेरुळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे हे काही कार्य करतो किंवा आज मी तुमच्यासमोर बोलतो, हा गुरुजींचा आशीर्वादच आहे. आणि आमचे आदरणीय मनोज महाराज जी आहेत, मनोज महाराजांना सुद्धा सतत जयगुरु करतो. आणि त्याचप्रमाणे हे जे ऑनलाईन मंडळी आहे, तुमच्या सर्वांचा जो प्रतिसाद मला मिळाला आहे त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना जयगुरु करतो. त्याच्यानंतर मोझरकर महाराज लाईव्ह फेसबुक पेज, हे जेवढी टीम हे जे पेज चालवते, हे सर्व फार सुंदर उपक्रम करत आहेत. असेच उपक्रम अनेक चालू राहो आणि असेच आपले लाईव्ह फेसबुक पेज, अनेक मार्गदर्शक मंडळींचे मार्गदर्शन या फेसबुक पेजच्या माध्यमातून जे होते, ह्या सर्व माध्यमातून जे होते, या माध्यमातून आपल्याला सर्वांना मी शुभेच्छा देतो की असं हे फेसबुक पेज कायम चालू राहो. आणि त्याचप्रमाणे मी सर्वप्रथम बैसकर परिवारांचा फार फार आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे जे मंडळी आहेत, आमचे अक्षय गुरुजी आहेत, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक मंडळी आहेत आदरणीय मनोज महाराज चौबे आहेत. आणि त्याचप्रमाणे निवृत्तीनाथ बैसकर काकाजी आहेत. ह्या सर्व मंडळींनी फार सुंदर प्रतिसाद दिला. आणि आमच्या साक्षीताई आहेत, साक्षीताईंचं म्हणजे साक्षीताई मार्गदर्शक मंडळीमध्ये आहेत आमच्या, तरी साक्षीताईंना सुद्धा जयगुरु. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय नंदूमामाजी आहेत, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे गायनकर काका आहेत, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक मंडळीचा जर विचार केला तर राजभाऊ घुमणार आहेत, त्याचप्रमाणे आदरणीय आमचे संकेत महाराज काळे, सर्वात प्रथम संकेत महाराज काळे हे जे मंडळी आहे आज हे, त्याचप्रमाणे आमची जेवढी काही मंडळी आहेत, आमचे लाखांदूरवरून आहेत रासेकर परिवार आहेत, ह्या परिवारांचे मनपूर्वक आभार. आमच्या ताईसुद्धा ऑनलाईन पाहत आहेत. आणि त्याच्यानंतर आमचे मित्रसुद्धा आणि त्याच्यानंतर आमचे भाष्य मंडळीसुद्धा पाहत आहेत. आमचे गणेशदादा आहेत, जयगुरु गणेशदादा. तुम्ही सर्व मंडळींनी मला भरपूर प्रतिसाद दिला. माझे जे चांगले शब्द आहेत ते तुम्ही कृपया जे काही चांगलं वाटलं तुम्हाला तर तुम्ही घ्यावेत आणि जे काही खराब राहिलं ते माझ्याकडे मला परत करावे. आणि जर माझ्याच्यानं कुठली तरी चुकी थोडीशी झाली असेल तर कृपया, कोणाचं मन वगैरे दुखलं असेल तर कृपया क्षमा करावी. मी कोणाचं मन दुखवण्याच्या उद्देशानं अजिबातही बोललो नाही आणि कधीही ते बोलणारही नाही, परंतु काही गोष्टी लोकांनी समजून घ्यावं. आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये आमचे मित्र आहेत, त्यांनी मागे मित्र आहेत, ते सुद्धा नवीन सप्तखंजिरी वादक आपल्या तुम्हासमोर लवकर येणार आहेत. आणि ते महाराजांच्या ह्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाला लगेच सुरुवात करत आहेत. त्यांनासुद्धा धन्यवाद की ते सुद्धा आमच्यासमोर लवकरात लवकर स्टेज गाजवणारे आहेत. ते यवतमाळचे आहेत आदरणीय दादा. ह्या सर्व मंडळींना माझा सतशत जयगुरु. कुठंतरी चूक भूल झाली असेल तर कृपया एकदा क्षमा करावी. आचार्य वेरुळकर गुरुजी यांना माझा सतसत जयगुरु. आणि गुरुजी आमच्यामध्ये आले आणि आम्हाला 2 मिनटं ऐकलं तर अतिशय चांगलं वाटलं. आणि त्याच्यानंतर आदरणीय आमचे नांदुरा आश्रमची पूर्ण जी टीम आहे, युवक विचारमंच नांदुरा आश्रम, आणि सर्वात महत्त्वाची जी टीम आहे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचारमंच तिवसा, ह्या टीमचे फार सुंदर
फार मोठं काम चालू आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान मिळावा आणि या भारतरत्न सन्मानामध्ये आम्ही सर्वजण आणि या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंचाचं जे कार्य आहे, या कार्याला आम्हा सर्व गुरुदेव भक्ताचाच हात, आमच्या सर्वांचा हात लावूनच हे कार्य आपण पुढे नेऊ. आणि आमचे अमरदादा वानखडे आहेत, त्याच्यानंतर विकासभाऊ बोरकर आहेत, अनुपदादा देशमुख आहेत, ह्या सर्व मंडळींचे मनपूर्वक आभार. आणि मी आज गुजरातहून तुमच्यासोबत जे बोललो, ह्या तुमच्या समोर जे बोललो, हे मार्गदर्शन वगैरे काही नसून तर आमचा एक संवाद. मोठे बंधू आहात तुम्ही सर्वजण आमचे मार्गदर्शक आहात. कुठंतरी चूकभूल झाली असल्यास कृपया क्षमा करावी. जय गुरु. धन्यवाद.